अंगारकी संकष्टी म्हटलं गणपतपुळे ठरलेलाच असते. पहाटे 5 ला तयार होऊन कार्यकर्त्यांची वाट बघत पहिल्या गाडीची पूजा उरपून घेतली. इथनं तर आम्ही निघालो. 1-1.5 तासाचा रस्ता पार करून पेठवडगाव मध्ये घेतला चहा. गणपतपुळे हे ठिकाण काय आमच्यासाठी नवीन नाही. दरवर्षी तर आम्ही अंगारकी संकष्टीला इथेच जातो. अचानक मेंबर वाढल्यामुळे गाडीत पण व्हायची अडचणच होती. पुढे जाऊन जरा एका ठिकाणी घेतला स्टॉप. इथे थोडा वेळ थांबून निघालो आम्ही आमच्या वाटेला. इथल्या तर डोंगरघाटचा निसर्ग बघून गाडी घेतली साईडला. बघू शकता आम्ही प्रत्येक वेळेस गणपतपुळेला जाताना आंबाघाटात या गणपती मंदिरचं दर्शन घेऊन इथूनच आमची सुरुवात होते प्रवासाला. कोणी पण जायचं असेल आंबाघाटात या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका. बाप्पाचं दर्शन घेऊन थोडा वेळ इथंच घालून इथून निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. इथून आम्ही जाता जाता करतो ते मार्लेश्वर. पावसाळ्यात असं कोकण फिरण्याची पण वेगळीच मजा, कारण पावसामुळे कोकणाला अजून सुंदरता दिसून येते. असलं काही तर मोठं मोठं बोलत पोहोचलो आम्ही पहिला मार्लेश्वरला. आणि त्यात श्रावण सोमवार म्हटल्यावर गर्दी पण लई होती. असली दर्शन लाईन लागलेली बघून आमचा नंबर तर 1-2 तासांच यायचा, म्हणून घेतला आम्ही बाहेरून दर्शन. इथूनच माघारी परतलं. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. इथून तर आम्ही निघालोच. ह्यांचं असलं नाचकाम बघून गाडी लावली साईडला. नंतर काय गणपतपुळे लय लांब नव्हतं. एवढ्यात तर आम्ही पोहोचलो गणपतपुळे. आणि याच्या पुढचा व्हिडिओ पुढच्या पार्ट मध्ये दाखवतो, त्यामुळे आपल्या भावाला फॉलो करा.